सभापती महोदय, 260च्या प्रस्तावावर या ठिकाणी माझं मत व्यक्त करण्यासाठी उभा आहे। मला वाटतं आमचे दानवे साहेबांनी सुरुवात केली आणि दानवे साहेबांची सुरुवात 6 आणि 4 एवढे होते की आमचे मित्र प्रवीण दरेकरांना राहवलं नाही आणि त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला। मी अनिल परब साहेबांना आता म्हणत होतो की सरकार एका चांगल्या मंत्र्याला मुकलेलं आहे। किती वर्ष हेच काम करा। हां, म्हणजे ज्या तडफेनं सरकारची मित्र ज्या तडफेनं ते सरकारची बाजू मांडतात, खातं किती चांगल्या पद्धतीनं चालवलं असतं आमच्या मित्रांनी, याचा आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटला असता। सभापती महोदय, कायदा सुव्यवस्था आणि काही विषय आम्ही विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी दिलेले आहेत। त्याच्यावर बोलत असताना या राज्यामध्ये जी राज्याची प्रगती जी काय झाली ती सातत्यानं आपण सांगतो, कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित गेल्या 50-60 वर्षामध्ये असल्यामुळं हे राज्य एक प्रगतशील राज्य म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। परंतु आता राज्यातल्या कायद्याची परिस्थिती बघितली तर या देशामध्ये गुन्हेगारीमध्ये दुर्दैवानं नागपूरचा नंबर हा 2 नंबरला या ठिकाणी देशामध्ये लागतो। 1 नंबर पाटणा आहे। ही NCRBची आकडेवारी आहे 2024ची सभापती महोदय। बाल सुरक्षेच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती या ठिकाणी। पोक्सोच्या कायद्यामध्ये देखील या ठिकाणी दुर्दैवानं 53 मिनिटांनं एका मुलीवर या ठिकाणी अत्याचार होतो, ही आकडेवारी आपली या ठिकाणी। पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हावाईज या ठिकाणी आकडेवारी काढली तर ही देखील आकडेवारी मोठी झालेली आपण या ठिकाणी पाहायला मिळते। आणि सभापती महोदय, मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर हे क्राईम कॅपिटल बनलेत, अशी अवस्था सभापती महोदय या राज्याची त्या ठिकाणी झालेली आहे। शहरीकरणामुळे टोळी युद्ध असेल, अंमली पदार्थाचा या ठिकाणी विळखा असेल, किंवा ज्या पुण्याचं विद्येचं माहेरघर म्हणून ज्या पुण्याची ओळख होती, आज ती ओळख कोयता गँगमुळे या ठिकाणी पुण्याची एक नवी ओळख दुर्दैवानं याच कालावधीमध्ये या देशाला देण्याचं काम या माध्यमातून या ठिकाणी झालं। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, परंतु या महाराष्ट्रामध्ये देखील सांप्रदायिक धार्मिक या विषयावर या सगळ्यात जास्त गुन्हे या ठिकाणी नोंदवले झाले असतील तर ते 90 गुन्हे या ठिकाणी अख्ख्या एका महाराष्ट्रात झाले। त्याच्या खालोखाल बिहार आहे 80, झारखंड 45 आणि अशा पद्धतीनं, परंतु राष्ट्रीय वाटा दुर्दैवानं 25% या सगळ्या दंगलीमध्ये महाराष्ट्राचा आहे। हे किती शोभनीय आहे हे या ठिकाणी सरकारनं बघून घेणं गरजेचं। सभापती महोदय, NCRBच्या अहवालामध्ये दिवसा घरफोडी करणाऱ्यांची संख्या 2517 प्रकरणं या ठिकाणी आहेत। हरियाणामध्ये 1550, तामिळनाडूमध्ये 4344, 1 नंबर या ठिकाणी। म्हणजे दुकानं असू दे, कार्यालय असू दे, दिवसा ढवळ्या चोऱ्या होतात, त्यामध्ये देखील महाराष्ट्र दुर्दैवाने या ठिकाणी पुढे आहे। रात्रीच्या चोऱ्यांमध्ये देखील जवळजवळ 10,000 गुन्हे या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये देखील दुर्दैवानं त्या ठिकाणी पुढे आहेत असं म्हणावं लागेल। IPC BNS कलम 77 सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये महाराष्ट्रामध्ये 248 प्रकरणं या ठिकाणी आहेत, ज्यामध्ये मॉलमध्ये कॅमेरा लावला किंवा अशा पद्धतीचं मोलेस्टेशन झालं, अशी ही प्रकरणं या ठिकाणी मोठी। नोंदणीकृत गुन्हे IPC 354 मध्ये देखील महाराष्ट्र 2362 गुन्हे, त्याच्याखाली तेलंगणा, आंध्र प्रदेश ही राज्ये या ठिकाणी आहेत। लैंगिक छळाच्या गुन्ह्यात देखील जवळजवळ प्रत्येक गुन्ह्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचा नंबर पहिल्या 3-4 मध्ये दुर्दैवाने या ठिकाणी पाहायला मिळतो। बेपत्ता महिलांची आकडेवारी सभापती महोदय या ठिकाणी काढली। गेल्या 4 वर्षातली आकडेवारी, 4-5 वर्षातली आकडेवारीचा विचार केला तर जवळजवळ 1,97,000 या ठिकाणी बेपत्ता महिला त्या ठिकाणी झाल्या। सापडल्या त्यातल्या 1,82,000। आज देखील 15,574 महिला या आज देखील मनीषाताई, चित्राताई सापडत नाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये। ही अवस्था आज देखील आपली या ठिकाणी। 7.87% महिला आज देखील या गायब झालेल्या या ठिकाणी सापडत नाहीत, ही अवस्था आमची या महाराष्ट्राची या ठिकाणी। 7 ड्रग्सचे आज गुन्हे सभापती महोदय देशामध्ये गुन्हे दाखल होतात। 7 गुन्हे दाखल झाले की 1 गुन्हा महाराष्ट्रात दाखल होतो। एवढा ड्रग्सचा परिणाम या दुर्दैवानं
आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहे आणि या एकूण गुन्ह्यांमध्ये 15,641 गुन्हे नोंद झाले. देशातील एकूण अंमली पदार्थ गुन्ह्यापैकी 14.23% वाटा हा दुर्दैवानं महाराष्ट्राचा या ठिकाणी राहिले. SC असू दे, ST असू दे, याच्यावरच्या गुन्ह्याची आकडेवारी बघितली 2024 आणि 25ची फरक बघितला तर 2-3% ही आकडेवारी वाढलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. मग ST वरचे अत्याचार असू देत किंवा SC वरचे अत्याचार असू देत, यामध्ये देखील आकडेवारी वाढलेली दिसते. सभापतीमध्ये कुठल्याही राज्याचा क्राईम रेट हा कमी करायचा असेल तर या ठिकाणी पोलिसांचं सुसूत्रीकरण पाहिजेच, परंतु कन्व्हिक्शन रेट हा अत्यंत महत्त्वाचा. जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत या ठिकाणी भीती निर्माण होणार नाही समाजामध्ये. आज मुंबईच्या लोकलमध्ये एकाला मारायपर्यंत विचार या ठिकाणी जातो का, तर मला काय होणार नाही ही या ठिकाणी खात्री असते. एखाद्या पक्षाचा नगरसेवक डॉक्टरला मारायचं धाडस या ठिकाणी या राज्यामध्ये करतो कारण की त्याला अभय आहे. एखादा आमदार एका संपादकाला फोन करून या ठिकाणी एका 5 मिनिटामध्ये 36 शिव्या देण्याचं धाडस या ठिकाणी करतो कारण की सरकारचं अभय त्याला आहे, म्हणून हे धाडस या ठिकाणी वाढताना दिसते. आणि म्हणून एका बाजूला नरसापूरच्या घटनेची पाठ थोपटून घेतंय सरकार, दुसऱ्या बाजूला संतोष देशमुखला न्याय मिळाला का हो? सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये परभणीमध्ये सभापती महोदय काय झालं, शेवटी हायकोर्टामधून सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं. सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी FIR दाखल करा म्हणून त्या ठिकाणी हायकोर्टानं सांगितलं. SIT झाली, SITचा रिपोर्ट अजून नाही. सोमनाथ सूर्यवंशीची ज्युडिशियल डेथ ही हार्ट अटॅकमुळे झाली. पोलिसांनी 50 लाख रुपये घ्या, ही तक्रार मागं घ्या म्हणून त्यांच्या घरच्यांना दिलं. तिने त्या SITचा 451 पानाचा रिपोर्ट आम्हाला अजून बघायला या ठिकाणी मिळाला. तुम्ही चांगल्या कामासाठी पाठ थोपटून घ्या, आमचं ना नाही आहे. आम्ही देखील या ठिकाणी कौतुकच करू की या ठिकाणी नरसापूरच्या घटनेमध्ये त्या ठिकाणी शिक्षा झाली, त्या लहान बालिकेवर अत्याचार झाला, शिक्षा व्हायलाच पाहिजेत. परंतु दुसऱ्या बाजूला काय परिस्थिती आहे सभापती महोदय, JFMC मध्ये 2023ची कन्व्हिक्शन रेट काय 49.3%. त्याचबरोबर 25चा काय 49.1%. सत्र न्यायालयाचा त्या ठिकाणी कन्व्हिक्शन रेट काय 44.2%. म्हणजे कन्व्हिक्शन तुमचं सेशन लेवलला खालच्या JFMC लेवलला आज 50%चा आकडा सुद्धा या ठिकाणी तुम्ही गाठू शकलेला नाही. आणि 2022 मध्ये दोष सिद्धीचा जो जर 15% होता तो आता मात्र या ठिकाणी 11% खाली सभापती महोदय या ठिकाणी आलेला आहे. आणि या कन्व्हिक्शन रेटमध्ये खुनाचा कन्व्हिक्शन रेट हा जवळजवळ 27% त्या ठिकाणी कमी आलाय. खुनाचा प्रयत्न केला तो 12.46 वर या ठिकाणी आलेला आहे. लूट, घरफोडी या सगळ्याचे कन्व्हिक्शन रेट हे या ठिकाणी खाली आलेले आहेत. प्रत्येक गंभीर गुन्ह्याच्या प्रकारात दोष सिद्धीचा दर सभापती महोदय या ठिकाणी घसरलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळी या कन्व्हिक्शन रेटची चर्चा करतो मी, उदाहरणार्थ काही जिल्हे या ठिकाणी सांगतो. कोल्हापूर 29.17% हा कन्व्हिक्शन रेट आहे. काही जिल्हे अकोला 33% आहे, बुलढाणा 33% आहे, छत्रपती संभाजीनगर 35% आहे, जालना 38%, बीड सभापती महोदय 7.9%. कन्व्हिक्शन रेट बीड मधला 7.9% आहे. काही जिल्हे 100%वर आहेत, 90%वर आहेत, 80%वर आहेत, त्यांचं अभिनंदन आहे. परंतु आज 7.9% हा काय कन्व्हिक्शन रेट झाला का? म्हणजे तुम्ही आरोपी पकडल्यानंतर त्याला शिक्षा देऊ शकत नाही, ही तुमची कायदा आणि सुव्यवस्थेची या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. सभापती महोदय, फॉरेन्सिकच्या एक्सपर्टच्या त्याच्या संदर्भात देखील आता MFV मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आपण या ठिकाणी घेतल्या. 200-250 व्हॅन्स या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटकडे आहेत, त्या पोचतायत. काही जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतायत. परंतु न पोचलेली ठिकाणं सुद्धा या ठिकाणी जवळजवळ 4-5 हजार ठिकाणं आहेत की जिथं फॉरेन्सिकचे यंत्रणा मागणी असताना, गरज असताना पोचू शकली नाही. मग जिथं 5,000 ठिकाणी फॉरेन्सिकचे लोक पोचले नाहीत तर मग तुम्ही चार्जशीट कशी फाईल करणार, तुम्ही पुरावे कसे गोळा करणार? यामध्ये सरकारनं गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. ते दुर्दैवानं या ठिकाणी घेतलेलं नाही. ही आकडेवारी सभापती महोदय मला आपल्यासमोर या ठिकाणी आणायचे. NCCRP मध्ये सगळ्या तक्रारी या ठिकाणी वाढलेल्या आहेत.
या वाढत असताना हे सगळं सांगत असताना सभापती महोदय, पोलीस दलाची अवस्था काय? एकूण मंजूर पदं 2,30,000, प्रत्यक्ष कार्यरत 2,05,000 पदं या ठिकाणी, म्हणजे जवळजवळ 25,000 पदं ही रिक्त या ठिकाणी आहेत. त्यातली सगळ्यात रिक्त कुठली असतील? 2800 पदं PSIची रिक्त आहेत. पोलीस कॉन्स्टेबलची जवळजवळ 21,000 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. हेड कॉन्स्टेबलची 2,000 पदं रिक्त आहेत. API पासून या ठिकाणी DYSP, ACP, PI अशी मिळून जवळजवळ 1,200-1,300 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. अशी अवस्था या राज्याची या ठिकाणी झालेली आहे. या सगळ्या विषयामध्ये सभापती महोदय, NCRBच्या आकडेवारीतून कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही या ठिकाणी पुढं नाही आहात अशी अवस्था बघितली तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक गुन्ह्यामध्ये या ठिकाणी दुर्दैवानं या ठिकाणी पुढं आहोत अशी अवस्था या ठिकाणी झाली. एका पुण्याचा आपण विचार केला, जवळजवळ 499 बलात्कार आणि 844 विनयभंगच्या केसेस त्या पुण्यामध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत. 2025 मध्ये 473 आणि 836 घटना या ठिकाणी झालेल्या आहेत. मग नारायणगावची घटना असेल, मांजरेवाडीची असेल, राजगुरुनगरची असेल, मावळची असेल, या सगळ्या घटना आपल्या समोर आलेल्या आहेत. कोल्हापूरमध्ये शिये येथे एका अल्पवयीन मुलीवर या ठिकाणी खून करण्यात आला 2024 मध्ये, त्यामुळे सगळा महाराष्ट्र या ठिकाणी हादरला होता. साताऱ्यामध्ये जवळजवळ 925 गुन्ह्यांची नोंद आहे. आणि या सगळ्या घटना सांगत असताना कोपर्डीची घटना आपण या ठिकाणी अनुभवलेली आहे, त्याच्यातून आपण काही शिकलो असं मला या ठिकाणी वाटत नाही. नाशिकचा या ठिकाणी आपण विचार करतो सभापती महोदय, कुंभ मेळावा आता तिथं होणार आहे. एका शहरामध्ये सभापती महोदय 6 प्रकरणात राज्य शासनाने SIT नेमलेली. आता नवीन एक फॅड आलेला आहे, काही झालं की SIT नेमायची. SIT नेमला की विषय तो बसतानाच गेला. विषय तो कोल्ड स्टोरेजमध्ये टाकायचा असेल की SIT नेमायची आणि मग तो विषय कोल्ड स्टोरेजमध्ये जातो. शालार्थ IDचा घोटाळा असेल, TCSचा विषय असेल, त्र्यंबकेश्वर पास घोटाळा असेल, म्हाडाचा भूखंड घोटाळा असेल, महिला अत्याचार प्रकरणाचा घोटाळा असेल, किंवा या देशामध्ये नाशिक आणि महाराष्ट्राला मान खाली घालायला लावले ते खरात प्रकरण असेल. सभापती महोदय, 19 गुन्हे, 19 ते 20 गुन्हे या प्रकरणामध्ये झाले. अहिल्यानगरमध्ये त्यांच्या कुटुंबियांना अटकपूर्व जामीन या ठिकाणी मिळाला. मग हा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी सरकारनं काय पावलं उचललीत का हो सभापती महोदय? काही नाही. ईडीचा तपास या खरात प्रकरणामध्ये चालू आहे, त्याची या ठिकाणी कुठं माहिती पुढे येत नाही. 20 गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याच्या संदर्भातल्या चार्जशीट किती फाईल झाल्या हे सरकार अजूनपर्यंत या ठिकाणी सांगत नाही. तुमच्याकडे 19-20 गुन्हे या सगळ्या प्रकरणामध्ये झाले असतील, तुम्ही SIT या ठिकाणी नेमले असेल, त्या SITचा अहवाल द्या. त्या SITनं नेमकं या खरात प्रकरणामध्ये नेमकं काय केलं हे किमान या महाराष्ट्रातल्या लोकांना या ठिकाणी कळावं अशी आमची अपेक्षा आहे. अंधश्रद्धेचा कायदा आपण या ठिकाणी केला स्वर्गीय दाभोळकर साहेबांच्या प्रेरणेतून, परंतु एका बाजूला त्याची अंमलबजावणी राहू दे, त्याच्या उलट खरातांसारखी माणसं निर्माण होत आहेत. हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पुण्यामध्ये दारूच्या प्रकरणामध्ये जवळजवळ 17 बळी गेले. त्याचा या ठिकाणी त्याची जबाबदारी कुणावर या ठिकाणी आपण फिक्स करणारे आपण सांगू शकत नाही. आज लॉरेन्स बिश्नोई टोळीनं महाराष्ट्रामध्ये हैदोस घातलेला आहे. आज या टोळीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आज अनेक धमक्या येतात. आपल्या विधिमंडळातल्या आमदाराला या ठिकाणी धमकी येते, पिंपरी चिंचवडमध्ये एका बिल्डरला या ठिकाणी धमकी येते. सभापती महोदय, पॅट्रोनेज फिल्म डायरेक्टर शेट्टींना या ठिकाणी, रोहित शेट्टींना त्या ठिकाणी धमकी आली. पॉलिटिकल पॅट्रोनेज असल्याशिवाय हे धाडस या ठिकाणी सभापती महोदय हे होणार नाही. हे सगळं चाललंय ते उद्याची पंजाब आणि हरियाणाच्या निवडणुकीसाठी या माणसाला मोठं करायचं चाललंय, दुसरा काही काम याचं नाही आहे. ह्या माणसाला आज जी काही दहशत या राज्यापासून मुंबईच्या फायनान्शियल कॅपिटलमध्ये या माणसाची दहशत निर्माण झाली तर ती देशामध्ये होणार आहे. आणि हा पॉलिटिकल पॅट्रोनेज आहे, तो पॅट्रोनेज आहे म्हणूनच त्यांचं धाडस या ठिकाणी वाढतं. धाडस कशा पद्धतीने या ठिकाणी वाढतंय? शुभम लोणकरच्या माध्यमातून या ठिकाणी असू दे किंवा आमचे आमदार साजिद पठाणना या ठिकाणी अधिवेशन चालू असताना या ठिकाणी धमकी येण्याचा प्रकार असू दे. एका बाजूला उद्योग स्नेही म्हणून महाराष्ट्र या ठिकाणी सांगायचा,
आणि दुसऱ्या बाजूला मात्र उद्योगपतींना धमक्या या ठिकाणी मिळताना दिसत आहेत। पोलीस पाटलांची या ठिकाणी हजारो पदं या ठिकाणी रिक्त आहेत अशी अवस्था या राज्यातली आहे। कोतवालांची पदं रिक्त आहेत। मग महाराष्ट्रातला नेमका कायदा व सुव्यवस्था कशा पद्धतीनं चाललेली आहे हे वेगळ्यानं सांगण्याची गरज सभापती महोदय या ठिकाणी नाही। कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, म्हणूनच आज महाराष्ट्रामध्ये लोकांचं धाडस वाढतंय, गुन्हे करण्याची वृत्ती वाढते, कारण की कन्व्हिक्शन रेट नाही आहे, पोलिसांची भीती या ठिकाणी राहिलेली नाही। मुख्यमंत्र्यांनी खाली सभागृहामध्ये बुलढाण्याचं प्रकरण या ठिकाणी सांगितलं, ज्या पद्धतीनं खोटा गुन्हा दाखल करून या ठिकाणी करण्यात आलं हे स्वतः मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं। तर हे धाडस कशामुळे आहे? हे धाडस पॉलिटिकल पॅट्रोनेज मुळे या ठिकाणी आहे। धुळ्यातलं एक प्रकरण मला वाटतं PIचं धुळ्यातलं एक प्रकरण मागच्या वेळी या ठिकाणी चर्चेला आलं, त्या नंदुरबारचं, त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही, ही वास्तवता या ठिकाणी पुढे आलेलं आहे। सभापती महोदय, आज महाराष्ट्रातली अवस्था बघितली तर विचार स्वातंत्र्यावर या ठिकाणी हल्ला आहे। गृह खात्याचा एकूण कारभार बघितल्यानंतर, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर उद्याचा महाराष्ट्र कसा असेल तर उद्याचा महाराष्ट्र हा भयमुक्त असणार नाही तर भययुक्त असेल अशी अवस्था या ठिकाणी बघायला मिळते। सभापती महोदय, दुसरा विषय मिसिंग लिंकचा विषय या ठिकाणी UD मध्ये आता बाकीचं अनिल परब साहेब बोलणार आहेत, परंतु मिसिंग लिंकच्या बाबतीत मला थोडं मत व्यक्त करायचं आहे। सभापती महोदय, मंजूर या ठिकाणी 4700 कोटीचा प्रकल्प 6695 कोटीवर गेला, अंतिम खर्च 7180 कोटीवर गेला, 50% खर्च वाढ ही या ठिकाणी झाली। आता आम्ही कॅगच्या रिपोर्टची वाट बघतोय, कॅग किती पारदर्शक आहे आम्हाला बघायचं आहे की 50% वाढीचं जस्टिफिकेशन कॅग आपल्या रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी काय देणार आहे। आम्हाला अभिमान आहे, चांगला प्रकल्प झाला त्याबद्दल दुमत असायचं कारण या ठिकाणी नाही, परंतु ज्यावेळी चांगला प्रकल्प झाला त्यावेळी सरकार पाठ थोपटून घेते, त्यावेळी जर चुकलं असेल त्यावेळी जबाबदारी देखील स्वीकारली पाहिजे। आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्ही विरोधक म्हणून या ठिकाणी आरसा दाखवला तर या ठिकाणी चूक महाराष्ट्रात होई आम्ही ठरवू शकत नाही। सभापती महोदय, तुम्ही देखील विरोधी पक्षात होता त्यावेळी हीच भूमिका या ठिकाणी मांडली होती। आम्ही सत्तेत होतो त्यावेळी आमच्या चुका दाखवत होता, त्यावेळी आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे द्रोही म्हणलं नाही, महाराष्ट्राच्या विरोधात आहात तुम्ही असं आम्ही म्हणलं नाही। आम्ही तुमचं जे चोखलंय धोरण, तुमचं जे चुकतंय, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही हे एकदा या ठिकाणी मत त्यामुळं माझं म्हणण्याचा उद्देश काय, सभापती महोदय ते मुद्दाम मला कट करतात मध्ये मित्र, त्यांनी तुम्हाला जर ऑब्जेक्शन आला तर तुम्ही अजून 10 मिनिटं जास्त बोला। नाही मी क्या आता दुरुस्त करतो। सभापती मध्ये आमचा म्हणण्याचा उद्देश काय, आम्ही विरोधी पक्ष आहोत। सोशल मीडियावर जर कोण आरसा दाखवत असेल, आज सोशल मीडिया कुणाच्या हातात नाही आहे, कुणी ट्विट करावं, कुणी सोशल मीडियावर या ठिकाणी कॉमेंट्स टाकाय, तुम्ही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेलं आहे। परवा हायकोर्टामध्ये या ठिकाणी ज्यावेळी आपलं जिल्हाबंदीचा हद्दपारीचा आदेश एका कार्यकर्त्याला झाला, हायकोर्टानं सांगितलं की घोषणा दिल्या म्हणून तुम्ही हद्दपारी या ठिकाणी करू शकत नाही। बोलायचा अधिकार, मोर्चे काढायचा अधिकार हा सामान्य माणसाला या ठिकाणी सांगितलेला आहे। त्यामुळे सोशल मीडियावर कोणीतरी व्यक्त झालं म्हणून त्याला धारेवर धरणं हे मला वाटते महाराष्ट्राची संस्कृती नाही असं माझं मत आहे। सभापती महोदय, टेक्निकल काही विषय आहेत की हा DPR SN भोबे नावाच्या कंपनीने या ठिकाणी केला, हा पब्लिक डोमेनमध्ये DPR अजिबात उपलब्ध नाही। मी फार प्रयत्न केला 6 तारखेपासून, हा पब्लिक डोमेनमध्ये परीफ साहेब DPR अजून उपलब्ध नाही। जनरल कन्सल्टंट जिओ डाटा म्हणून त्यांनी कन्सल्टंट दिली, EI कन्सल्टंट बिल्डिंग एन्व्हायरमेंट कंपनीनं दिली, ते NABET ॲक्रिडेट आहेत। मग ह्या तिन्ही कंपन्यांनी या सगळ्या गोष्टीचा सभापती महोदय विचार केला होता का नाही हा प्रश्न या ठिकाणी येतो। NATM टेक्नॉलॉजी वापरली, चांगली टेक्नॉलॉजी आहे, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही, परंतु टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर जे तिथं प्रत्यक्ष काम झालं सभापती महोदय ते दर्जेदार झालं का हा प्रश्न मूळचा या ठिकाणी आहे। 18 जूनला पहिल्यांदा त्या ठिकाणी दगड कोसळली, त्यावेळी त्या ठिकाणी 2 तास वाहतूक बंद करावी लागली। 29-30 जूनला टनेल क्रमांक 2 मध्ये मोठे स्लॅबचा भाग हा या ठिकाणी वाहनावर पडला, त्याची माहिती पोलिसांनी MSRDCला दिली, त्याच्यावर MSRDCनं काय कारवाई केली, त्यांच्याकडे ते तंत्रज्ञान आहे का माहिती घेण्याचा हा माझा प्रश्न आहे। 2 आणि 4 जुलैला खड्डे रस्त्यावर पडले, मग
इंडियन रोड काँग्रेसचे नॉर्म्स या ठिकाणी वापरले नव्हते का? त्याचा या ठिकाणी पालन केलं नव्हतं का? 60 दिवसात जर खड्डे पडत असतील तर तुम्ही IRCच्या नॉर्मप्रमाणे ते रस्ते केलेले नाहीत, हे या ठिकाणी सिद्ध होतंय. आणि म्हणून EIचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ज्यावेळी झाली, पब्लिक हिअरिंग झालं, त्यावेळी या अहवालात स्लोप स्थिर ठेवण्यासाठी जे टेक्निकल गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या केल्या होत्यात का, याचा खुलासा आम्हाला सरकारकडून या ठिकाणी पाहिजे. मग रॉक बोल्टिंग असेल, सॉईल नेलिंग असेल, रिटेनिंग वॉल्स असेल, गॅबियन वॉल्स असतील, ड्रेनेज डिझाईनचा विषय असेल, कल्वर्ट सायझिंग असतील, किंवा ज्या EIमध्ये आणि स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटनं जी परवानगी दिली होती त्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती घातल्या होत्या परब साहेब, त्यामध्ये आता मला आठवत नाही किती कोटी झाडं लावायची, ती जालन्याला लावायचं ठरलेलं आहे, इथली झाडं म्हणजे हा, म्हणजे त्यातली आकडेवारी मी काल बघत होतो की हो ते पुढं आहे, झाडं लावायची होती, त्याचं काय झालं माहित नाही. DPR च्या विषयामध्ये जिओ टेक्निकल तपासणी अनिवार्य करण्यात आली होती, ती झाली होती का? फॅक्टर ऑफ सेफ्टी, एक्सकेव्हेशन सपोर्ट क्लासेस, इतर सगळे हे EIचे दस्तवेज कुठेही सभापतीमध्ये ऑनलाईन या ठिकाणी नाही आहेत. तुम्ही ज्यावेळी म्हणता हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वाईड म्हणजे रुंदीला सगळ्यात मोठा टनेल आहे, लांबीला नाही, रुंदीला सगळ्यात मोठा टनेल आहे, म्हणून गिनीज बुकमध्ये रेकॉर्डमध्ये तुमचं जर नोंद असेल तर लाडसाहेब या सगळ्या मिसिंग लिंकचे डॉक्युमेंट्स इंटरनेटवर टाका, लोकांना बघू द्या, जगाला बघू द्या की एक मार्वेल कसा तयार होतो चांगला, आणि जग आपल्याकडून शिकेल की अशा पद्धतीचा प्रोजेक्ट करायचा. जर एवढाच चांगला असेल तर हे डॉक्युमेंट्स ऑनलाईन या ठिकाणी उपलब्ध का नाहीत, हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि म्हणून सभापती महोदय, या सगळ्या घटना या ठिकाणी बघता सरकारकडून आम्हाला स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिजे की या सगळ्या विषयामध्ये नेमकं काय घडलं हे आम्हाला अपेक्षित आहे. सभापती महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितलंय की मुंबईच्या पुरासाठी किंवा मिटिगेशनसाठी 13,000 कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी आता आपण करत आहोत, उपाययोजना या ठिकाणी करणार आहोत. सभापती महोदय, मुंबईमध्ये पाऊस पहिल्यांदा पडला का? 2005ला पडला, 19ला पडला, 22ला पडला. मग आम्ही यंत्रणा म्हणून हे थांबवायसाठी कमी पडलो का? माझं सरकारला आव्हान आहे, 13,000 कोटीचा जो काही प्रकल्प केंद्राला पाठवलेला आहे त्याचं पब्लिक हिअरिंग घ्या, लोकांची मतं घ्या, नेमकं त्यातनं काय होणार आहे. वर्ल्ड बँकेतून पैसे येत आहेत, परंतु नेमका त्याचा फायदा ह्या मिटिगेशनसाठी होणार आहे का, मग कॉन्क्रिटीकरण कंत्राटदारांसाठी जिथं गरज नाही तिथं कामं करण्यासाठी होणार आहे. आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे, 13,000 कोटी रुपये मुंबईसारख्या फायनान्शियल कॅपिटलला येत असतील, हा राजकीय विरोधाचा भाग या ठिकाणी नाही. सभापती महोदय, जगाच्या पाठीवर या देशातलं फायनान्शियल कॅपिटल आमची मुंबई आहे, आम्हाला देखील अभिमान आहे या मुंबईचा, आम्हाला देखील वाटतं की मुंबई थांबली नाही पाहिजे. आज जगभरामध्ये आमची इमेज काय झाली की एक पाऊस पडला की आमची मुंबई ठप्प होते. हे आम्हाला पुसून काढायचं असेल तर या ठिकाणी सकारात्मक विचार करून योग्य ती पावलं उचलणं या ठिकाणी गरजेचं आहे, आणि ती भविष्यकाळात उचलली जावीत अशी आमची अपेक्षा या निमित्तानं असणार आहे. सभापती महोदय, माझा शेवटचा मुद्दा या ठिकाणी मांडतो. चेन्नई मेट्रो डेव्हलपमेंट अथॉरिटी ही CMDA म्हणून चेन्नईमध्ये काढण्यात आली. ज्या पद्धतीनं परब साहेब सिडको, प्रसादजी ह्या महत्त्वाचा विषय, सिडको MMRDA म्हणजे तुम्हाताई सिडको MMRDA जशी आपण काढली, ह्या ज्यावेळी अथॉरिटी काढल्या त्यावेळी या प्लॅनिंगसाठी आपण अथॉरिटी काढल्या, ह्या प्लॅनिंगसाठी काढल्या होत्या. सिडको प्लॅनिंगसाठी अथॉरिटी होती, MMRDA प्लॅनिंगसाठी अथॉरिटी होती. परंतु कालांतरानं काय झालं, जे महापालिकेनं काम करायचं आहे सभापती महोदय ते आमची सिडको करायला लागली, जे महापालिकेनं करायला पाहिजे ते काम आमची MMRDA करायला लागली, कॉन्ट्रॅक्ट द्यायला लागली, कामं घ्यायला लागली, पूल बांधायला लागले, मेट्रो करायला लागले. हा त्यांचा पर्स्पेक्टिव्ह असता कामा नये असं माझं मत आहे सभापती. लॉंग टर्म विचार करायचा असेल, तुम्ही MMR रिजनचा लॉंग टर्म विचार करायचा असेल, आता पुणे प्राधिकरण झालेलं मत आहे, त्या प्राधिकरणानं प्लॅनिंगचंच काम केलं पाहिजे, त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या टेंडरमध्ये पडलं नाही पाहिजे, तरच प्लॅनिंग या ठिकाणी होऊ शकणार आहे. तुम्ही ज्यावेळी मान्यता देशील त्यावेळी
आमचं ठरलंय का आपलं ठरलेलं नाही? विरोधी पक्षाचं आपलं ठरलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. विरोधी पक्षाचं तुमचं ठरलेलं नाही म्हणणं. चला, सन्मान्य सदस्य माझ्याकडे बघून बोला. त्यामुळे सभापती महोदय आपण त्यांच्याकडे बघून नका, त्यांचं ऑलरेडी ठरलेलं आहे, तुमचं किती काय ठरू दे. सभापती महोदय माझं म्हणण्याचा, सभापती महोदय आपणही मुंबईमध्ये आहात. माझा हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. CMDAनं अर्बन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून काम करायचा निर्णय घेतला, कन्स्ट्रक्शनच्या भानगडीत पडायचं नाही असा निर्णय घेतला. उद्या सिडकोनं देखील हेच निर्णय घेतला पाहिजे. MMRD हे नवी मुंबई महापालिका करू दे, रस्ते करायचं आहे, मेट्रो करायचं आहे, तुम्ही अथॉरिटी, परंतु आज प्लॅनिंगमध्ये आम्ही कुठंतरी कमी पडतोय अशी अवस्था या ठिकाणी सभापती महोदय आहे. 603 किलोमीटरचं तुमचं मुंबई आहे, तुम्ही व्हर्टिकल आता एवढी परवानगी द्यायला लागलाय की आता खाली उतरल्यानंतर बिल्डिंगच्या लिफ्टमधनं माणूस लवकर येतो, खरं रस्त्यातनं या ठिकाणी पुढं पोचत नाही अशी अवस्था मुंबईची या व्हर्टिकल प्लॅनिंगमुळे या ठिकाणी चाललेलं आहे. त्यामुळे सभापतीमध्ये आमची सरकारकडून अपेक्षा आहे की मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, फक्त सोन्याची अंडं देणारी कोंबडी या ठिकाणी असं म्हणून या मुंबईकडे बघू नका. या मुंबईमध्ये काय घडतं हे जगभर या ठिकाणी जातं, ह्याला वेगळ्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून या ठिकाणी बघावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सभापती महोदय,